परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघातून सईद खान यांचा विजय निश्चित. दोन्ही जिल्ह्याच्या तालुक्यातून सईद खान आघाडीवर. जनहित अपडेट न्यूजचा अंदाज. परभणी प्रतिनिधी. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. या निवडणुकीत तब्बल 99.79% मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून आता 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तिन्ही उमेदवारांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने निकालाबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. जनहित अपडेट न्यूजच्या माहितीनुसार आज तिन्ही उमेदवारांपैकी सईद खान यांचा पगडा जड असल्याचे दिसून आले. खासदार संजय जाधव यांनी पक्षांतर केल्यानंतर सईद खान हे अधिक मजबूत झाले आहेत, असे चित्र आज स्पष्ट झाले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, गंगाखेडचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, वसमतचे आमदार राजू नवघरे, राज्यसभा खासदार रामराव वळकुते, हिंगोलीचे आमदार तानाजी मुरकुटे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे व बाकी महायुतीच्या सर्व नेत्यांच्या नियोजनातून सईद खान यांना निवडणुकीत बळ मिळाले. व सध्या दिवसभराचा अंदाज पाहता सईद खान आघाडीवर असल्याची चर्चा परभणी व हिंगोली जिल्ह्यात जोर धरत असून शिंदे गटाला भरघोस यश मिळण्याची महायुतीने हमी दिली आहे.